रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसेंची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागली आहे। रविवारी त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। रक्षा खडसेंनी 2014 आणि 2019ला काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता, तर यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांना खडसेंनी पराभूत केलं। रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत। एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर रक्षा खडसे या देखील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र मी भाजपमध्येच राहणार असल्याचे रक्षा खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। सासरे एकनाथ खडसे यांना पक्षामध्ये त्रास होत असल्याने ते पक्षाच्या बाहेर पडले आहेत, मात्र मला कोणत्याही प्रकारचा त्रास पक्षात होत नसल्याचं रक्षा खडसे तेव्हा म्हणाल्या होत्या। त्यांना या पक्षनिष्ठेचं फळ आता मंत्रिपदाच्या रूपात मिळाल्याचं बोललं जात आहे। कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, 2014 मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे। 16व्या लोकसभेत वयाच्या 27व्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वात तरुण खासदारांपैकी एक होत्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षानं पुन्हा रक्षा यांच्यावर विश्वास दाखवला होता। 2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी निखिल खडसे यांचा पराभव केला होता। तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टरवाद सुरू झाला। विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच 2013 मध्ये रक्षा खडसे यांचे पती निखिल यांनी आत्महत्या केली होती। रक्षा यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती, परंतु यातून त्या सावरल्या। पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं। रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे। त्यांनी रक्षा यांना राजकारणात पूर्ण स्वातंत्र्य दिलं। सासरे मध्यंतरी विरोधी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही दोघांच्या नातेसंबंधात कधी अंतर पडलं नाही। उलट 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रक्षा यांना उमेदवारी निश्चित होताच एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी स्वतःला रक्षा यांच्या प्रचारात झोकून दिलं। आता रक्षा या केंद्रात मंत्री झाल्यानं एकनाथ खडसे यांचे राजकीय वजन पुन्हा वाढणार आहे।